ऑर्गॅनिक काथ्या असं तुम्ही टाका. तुम्हाला झाली फॅमिली मीटिंग संपली का बाकी आहे अजून? चादरी आता ना दिसले तर उद्याला सुकणार. दही दिलं होतं त्याला, दही झाली आमची सकाळ झाली. नेहमीप्रमाणे वागी, माझी वागी कुठे गेली? त्या साईडला गेले. वाघीला सोडले आपल्या. अरे 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 बेल्ट बेल्ट सुटला. का आला बेल्ट सुटला? त्याला नुसती घाई झालेली असते सकाळी उठल्या उठल्या. शेरूला चप्पल पण घालून देत नाही कुणालच्या बाबांना, त्याच्यामुळे ते वैतागलेत ते. कधी एकदा दरवाजा खोलतो आणि कधी बाहेर जातो ना, असं सगळं त्यांचं चाललेलंच. वाघ्याला सोडले आणि थोडासा राग पण असतो ना, एकाला सोडलो त्याला नाही सोडलं, म्हणजे त्याला सोडलं मला नाही सोडलं, असं पण असतं. चला, आपली मात्र सकाळ छान झालेली आहे. मस्त असं धुकं धुकं सगळीकडे पसरलेलं आहे नेहमीप्रमाणे, जे मी तुम्हाला दाखवते. मस्त आता मी जरा ना बागेमध्ये फेरफटका मारून घेते माझा, बरं वाटतं जरा. नको आहे मला वाटतं तू बाहेर येत नाहीस काय म्हणून बोलली मी. चला, हे पारोशी जरा मी आता साफ करून घेते. आज आहे ना मी काय केलं आहे, सगळं उठल्या उठल्या बागेतच मी आलेली आहे. थोडंसं जरा खुरपलं इथे, फळं वगैरे बघा धरायला. आता म्हणजे मोहर धरायला सुरुवात झाली ना झाडांना वगैरे, तण वगैरे काढलं आहे. आणि आता ही पारोशी बघा तुम्हाला दाखवली होती, सुकलं आहे पूर्णपणे. आता ही सोलून घेते. ही वरची साल आहे ना ती काढून टाकायची, ही बघा. आणि मग त्याचा काथ्या तयार होतो. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. आज सकाळी उठल्या उठल्या बाहेर आलेली आहे. घरातलं सगळं तसंच राहिलेलं आहे. आज वार आहे, शनिवार. बेटा जाऊ दे जरा, सुट्टीचं आहे काय माहीत नाही कुणाला, पण बेटा शनिवार रविवार आपल्याला असं वाटतं ना वेगळा दिवस आहे असं. त्याच्यामुळे बाहेर असं मस्त असं राऊंड वगैरे मारला, थोडंसं इथे तण वगैरे काढलं हे झाडांमधलं. आणि आत्ता मी बघा ह्या पारोशीकडे लक्ष गेलं, सगळं सुकलेलं आहे. तर म्हटलं त्याला बसून बसून हे काम करूया आपण. ही वरची साल आहे ना काढून घेते मी. आणि मागच्या वेळेस ज्यावेळेस दाखवलं होतं ना, म्हणजे जेव्हा ही वेल आपण कट केली आणि त्यावेळेस त्या हिरव्या होत्या ह्या पारोशी, तुम्हाला दाखवलं होतं. आणि त्यावेळेस मला बऱ्याचशा ताईंनी असं विचारलं होतं की ह्याचं म्हणजे काय करतात ह्याचं. तर हे सुकवतात आणि ह्याचा काथ्या तयार होतो. काथ्या म्हणजे आंघोळीसाठी हा काथ्या खास करून वापरला जातो. तुम्ही जर का ऑनलाईन बघितलात कुठल्या पण साईटवरती, तुम्ही ऑर्गॅनिक काथ्या असं तुम्ही टाका, तुम्हाला सरळ हे सगळं दिसून येईल. पारोशीचा काथ्या पण खूप चांगला उपयोगी आहे. हा तुम्ही आंघोळीसाठी वापरू शकता, परत भांडी घासण्यासाठी पण ह्याचा छान असा उपयोग होतो. म्हणजे आपल्यावरती आहे, आपण कशा पद्धतीने वापरायचं त्याच्यावरती. पण खास करून हा आंघोळीसाठी हा काथ्या की नाही वापरला जातो. तर मी दरवर्षी अशा प्रकारे तयार करून ठेवते, फार उपयोगी आहे. मी आता पहिल्यांदा सोलून घेते, तुम्हाला मी दाखवते थोडंसं सोलल्यानंतर. जरा कुणालच्या बाबांना बोलवते कॅमेरा पकडायला. ह्यावेळेस मग ते काय झालं, त्या पारोशा होत्या ना, म्हणजे पूर्णपणे जून नव्हत्या झालेल्या. म्हणजे हे झाडावरती सुकलेलं चांगलं असतं, पण ती वेल आपल्या नारळाच्या ह्याच्यामध्ये होती ना वेल, त्याच्यामुळे काढून टाकली मी. आणि त्याच्यामुळे कसं ते म्हणजे उन्हामध्ये सुकलेलं आहे, झाडावर सुकलं तर चांगलं त्या काथ्या तयार होतो असा. ही बघा ही अशी साल आहे ना, आपण तर वरची काढून घेऊया फटाफट. ए माझा बछडा तो बघ गेला. मी ते काम करते ना, माझ्या अवतीभोवती तो बसलेला आहे. आता तिथे रानात गेला होता, त्या गाडीचा आवाज आला ना, मोठ्याने हॉर्न वाजला ना, तसं त्या रानात ना आला आणि इथे जवळ इथं उभा होता बराच वेळ आणि तिकडे जाऊन बसला. बोका आपला वाघ्या घरात आहे. लब्बाड पोर आहेत ती माझी. काय झालं त्या गुरांना? गुरं काय पिसाळलेत? शेरू जाऊ नको. हे बघा हे झाडावरती ही वेल आहे ना सुकलेली होती, वेल ना वेल ही भाजी, त्याच्यामुळे हा बघा खरं छान प्रकारे तयार झालेला आहे. आणि जून नव्हतं झालं ना तेव्हा काढलेला हा बघा असा काळा पडलेला आहे. पण ह्याचा पण मी वापर करणार, ह्याचा वापर मी करणार आहे भांडी घासण्यासाठी. भांडी सुद्धा खूप छान निघतात ह्या काथ्याने. तर हा बघा अशा प्रकारे मी आता दरवर्षी की नेहमी तयार करून ठेवते आणि दरवर्षी मी तुम्हाला दाखवते सुद्धा. आता हे बघा बिया किती निघत आहेत,
भरपूर बिया असतात. म्हणजे एका ह्या भाजीच्या ह्याच्यामध्ये जवळजवळ 150-200च्या पण वर बिया असतात. तर इतक्या बिया काय आपल्याला लागत नाही. या बिया पडल्या की रुजतात थोडंसं ठेवायच्या आणि बाकी सगळं जाळून टाकायच्या. मी ते सगळं जाळून टाकते कारण मग भरपूर आहे ना वेली आपल्या बागेमध्ये तयार होतात त्याच्यामुळे. आणि हा जो सुकलेला आहे ना सगळा वरचे कवच वगैरे हे आपण चुलीमध्ये याचा वापर करायचा. राखेसाठी सगळ्यात चांगला येतो. हे बघा कशा बिया पडतात. ह्या बघा ह्या अशा बिया भरपूर असतात. आणि वापरते वेळी फक्त एवढंच करायचं की पाण्यामध्ये जरा भिजवायचं. थोडंसं बघा कडक असतं हे. पाण्यामध्ये भिजवलं ना की नरम पडतं आणि मग कुठे पण आपण वापरू शकतो. काय पण करायला तुम्हाला जसं स्क्रबर म्हणून याचा छान असं वापर होतो. असं आहे ते. अशा बिया पडतात. किती निघाले? जवळजवळ 4, 8, 15-20 आहेत. लक्षात. हा मी तुला सांगतो बाहेर ठेवत जा. बाहेर नको, ते माती आवडत. बाहेरच्या पडवीत नको बाहेर. अजून माती ह्या एवढ्या काय केलीच्या इथे नको. व्हील बिल आहेत ते व्हील बिल चांगले राहतील ना पडवीत ठेवली तर. काय व्हील बिलला काय होत नाही. बरोबर आहे. 2 चादरी घातल्या मस्त आरामात. कोण काय नेतंय? ते लेकाला आता तिकडे राहू दे. चल इथे ठेवायचे. कुणालचं सायकल प्रेम तुम्ही बघितलात ना. आठवड्यातनं एकदा तो ती सायकल की नाही साफ करतो. कारण आता धूळ वगैरे बघा बसते ना. आणि अगदी व्यवस्थित ती सायकल त्याने झाकून वगैरे ठेवलेली असते. चादरवर त्यावर टाकून ठेवतो. म्हणजे मागच्या पडीमध्ये असते सायकल. त्याला मी म्हणत होते की आपल्याकडे एवढी जागा आहे ना तर बाहेर त्या साईडला ठेव म्हणून. तर नाही, खराब होईल ना त्याच्यामुळे मग धूळ बसते, माती लागेल म्हणून ती सायकल घराच्या बाहेर ठेवायची नाही असं त्याचं म्हणणं होतं. आणि तीच आमची चर्चा चालली होती. ठीक आहे म्हटलं त्याला नाही बाहेर ठेवायची. त्याच्यामुळे साफ करून त्याने पुन्हा आता पडवीमध्ये ठेवलेली आहे. इतकं तिचं सायकलचं प्रेम आहे ना. त्याला खूप अशी आवड आहे सायकलची लहानपणापासून. आणि त्याच्यामुळेच त्यांनी आता स्वतःच्या कमाईतनं ही सायकल की नाही घेतलेली आहे. त्याला जेव्हा वेळ मिळेल त्यावेळेस तो सायकल चालवतो आणि पुन्हा साफ करून ठेवून देतो. म्हणजे त्याची सवय आहे की वस्तू ना तो छान प्रकारे जपतो. कोणती पण वस्तू असेल ना त्याच्याजवळची अगदी छान प्रकारे जपून ठेवतो तो. हा एक चांगला गुण त्याने घेतलेला आहे. तर सकाळच्या नाश्त्याला बघा सुरुवात केलेली आहे. कुणालसाठी इथे मी काढा बनवला आहे. आता मागच्या वेळेस पण तुम्हाला मी सांगितलं होतं गवती चहा वगैरे आणि ओवा आलं वगैरे घालून त्यासाठी चहा बनवते सकाळचा. त्याला थोडीशी सर्दी आहे. आणि आता हे कसं धुळीचं वगैरे सगळं चाललं आहे ना त्याच्यामुळे जास्त त्रास व्हायला नको. त्याच्यामुळे असा काढा बनवून ठेवते. दिवसातून 2दा-3दा तो पितो. आता हा फोडणीचा भात आहे ना रात्रीचा होता. तोच सगळ्या भाज्या वगैरे घालून की नाही तर फोडणी घालून घेतलेला आहे. वाघ्या शेरू यांच्यासाठी आज काहीच करायचं नव्हतं. दोघांची पण तब्येत बिघडली होती. तुम्हाला मी म्हणाले होते ना की आमच्याकडे तर भरपूर माणसं आलेली आहेत. ही बघा काम करणारी माणसं आलेली आहेत ना. आणि त्यांचं कसं असतं की म्हणजे जेवण वगैरे बनवतात, नॉनव्हेज वगैरे खातात आणि काटे वगैरे मच्छीचे असतात ना ते सगळं तिथेच ते कचरा वगैरे टाकतात. आणि मग मला असं वाटते आम्हाला की या दोघांनी जाऊन काहीतरी घाण खाल्ली असेल आणि त्याच्यामुळे त्यांची की नाही तब्येत बिघडलेली आहे. म्हणजे रात्री वाघ्याने उलटी केली होती. सकाळी उठून बघितलं तर 2 चादरी त्यांनी खराब केल्या होत्या. म्हणजे रात्री खाल्लेलं जेवण त्यांनी सगळं उलटून लावलं होतं. आणि आता मला असं वाटतं की कुठेतरी थोडंफार लक्ष घालावं लागेल. त्या माणसांशी बोलावं लागणार आहे मला. अरे इंडियामध्ये घालतात. चला नाश्ता करा. बस झालं. चला हे घ्या. हा बघा आपला मस्त असा फोडणीचा भात. आमची ना फॅमिली मीटिंग चालू होती. अर्धा तास झालं. जरा हे घ्या. सर्दी झाली. देऊ ते काढा देऊ काय? हा बघा कुणाला दिला तो काढा बनवलेला. पितोय तो. हे खाली बसा आता. खबर झाली. फॅमिली मीटिंग संपली का बाकी अजून? खूप महत्त्वाच्या घडामोडी ना त्यांच्यावर चर्चा करायची होती. कुणाला जाऊन पहिला केस कापायला जा. कधी जाता झालाच का उद्याला? बंद आहे सरून. लय वा केस बिस वाढले. दाढी बिडी साप बारीक करून टाका. कसा रे फोडणीचा भात? खरं बोल. आणि मगाशी 1 मिनिट मी जरा फॅन बंद करते. मगाशी मी बनवत होती ना फोडणीचा भात खायला देते असं मला ऐकायला लागलं. बोला. म्हटलं फोडणीचा भातच बनवते पण म्हटलं सगळ्या भाज्या घालून बनवते.
फोडणीच्या भातामध्ये फरक आहे की नाही बघ. या भाजीमध्ये त्याच्यामध्ये काय काय पुलावसारखं सगळं टाकलं. नाही बा हे आत्ताचं बोलणं कसं वेगळं आहे ना, मगाचं बोलणं थोडंसं वेगळं होतं ना. मला वाटतं फोडणीचा भात म्हणजे किरकोळ भात काय म्हणतात कांद्याची फोडणी आणि भात झाला फोडणीचा भात. मी असं कधी बनवते का? मी भाज्या असल्या की सगळं टाकतेच भाज्या. आवडत नाही आमच्याकडे ना कुणाल, नसेल तरच आपण नाही टाकत. आता एवढा भात उरलेला म्हटलं काय करणार. आवडत नाही प्रश्न नाही, मग आवडतं सगळं काय, आपण काय एवढा करोडपती नाही. मग पण हे फोडणीचा भात हां काय म्हणतात त्याला, चण्याच्या पिठाचा पोळा, हां चपाती, हे म्हणजे ह्या कसं हे खाऊन आपला जन्म गेलाय. आता कसं आता आपलं व्यवस्थित चालायचं, जरा व्यवस्थित खावं असं माणसाचं आता वय झालं. काल रात्री काय खाल्लेलं? काल आपण काय खाल्लं, कुणाला काल रात्री काय बनवलं रे आईने, सांग जरा. हां पाणीपुरी. बघा कुणाला बोलला ना. मग आता हां हे असे आमच्याकडे नखरे असतात. कुणालच्या बाबांचे स्पेशली नखरे असतात. कुणालचं काय नसतं, कुणाला काय पण खातो दिलं का. पण ह्यांचे जिभेचे चोचले खूप आहेत. हां मग मला कधी कधी बडबड करावी लागते की आपल्याला आता गोळ्या वगैरे चालू आहेत, जरा चटपटीत कमी खायचं. हां ऐकत नाही. आता बघा कॅमेरा चालू आहे ना म्हणून बोलत नाही. आता जन्म गेला आता खाण्यात, आता चटपटीत नाही खाणार तर कधी खाणार. वरती देव काय देणार मग, वर देव बोलेल तू काय खाणार, अजून टाईम आहे त्याला. खायला पण नीट खाल्लंच नाही असं बोलेल ना, त्यामुळे आता खातोय ना. नाही पण मी देते ना चांगलं तुम्हाला बनवून. नाही असते ते असं थोडे आहे काय. ईश्वराने विचारलं त्या काय मजा तर दारू बिरू तर नाही पियत, खालाच तरी काय चांगलं काय काय. हां मग देते व्यसन. हा व्यसन नाही कुणालच्या बाबांना, ते एक चांगलं आहे. नाही पण ठीक आहे. हे आपण काय खाण्यापिण्यामध्ये आपल्या घरामध्ये कसली कमी नाही. फक्त एवढंच की कधी काय संपलं की आपल्याला मार्केटमध्ये नाही जायला मिळालं तरच आपलं हे होतं. थोडंसं ॲडजस्टमेंट करायचं. घरच्या घरी सगळं बनलं जातं आपल्याकडे असं बोलते मी. म्हटलं ना. हे बघा ह्याने बघा शेजवान चटणी घेतलं नाही. एवढं तिखट आहे तरी पण ती चटणी पाहिजे त्याला, तिखट तो चायनीज खातो. आणून ठेवले ना बाटली. तर मी पण खाते आता. माझी लादी राहिली अर्धी पुसायची. ही बघा हां फॅमिली मीटिंग अचानक बोलवली ना कुणालच्या बाबांनी. ते बघा बादी तिथंच पडलेली आहे. हां हे काय पडलं आहे. तो माझा मॉप काय वाया नाही गेला तो. तर वाघ्याने खराब केलेली अंथरुणं मी आता इथे धुवायला की नाही सुरुवात केली आहे. गोधडी आणि चादर. आज आमची फॅमिली मीटिंग होती आणि मला असं वाटतं की या विषयावरती पण तुमच्याशी बोलायला पाहिजे. म्हणजे घरामध्ये म्हणजे कशा प्रकारे सगळं मॅनेज करायचं, आपलं घर कसं चालवायचं, घर म्हणजे घरचा खर्च आहे आणि बाकीच्या इतर गोष्टी आहे, याबद्दल सर्व चर्चा करायची होती. आणि त्याच्यामुळेच तिघंजणं बसून आम्ही की नाही बोललो. आणि मला असं वाटतं की प्रत्येक फॅमिलीमध्ये ह्या गोष्टी व्हायलाच पाहिजे. म्हणजे एकमेकांशी बोलल्यानंतर ज्या काही अडीअडचणी असतात ना त्या सगळ्या दूर होऊन जातात. बोलणं खूप महत्त्वाचं आहे ताईंनो. जोपर्यंत आपण बोलत नाही ना तोपर्यंत आपल्या मनातील विचार आपण एकमेकांशी शेअर करू शकत नाही आहे. त्याच्यामुळे जेव्हा पण कुठली अडचण येते किंवा काही गोष्टी असतात बघा आपल्या फॅमिलीमधल्या कुटुंबातल्या, त्या आम्ही तिघंजणं सरळ बसून बोलतो एकमेकांशी आणि एकमेकांचे विचार आम्ही मांडतो की अशाने म्हणजे अशा पद्धतीने सगळं करायचं आहे आपल्याला. आणि त्या गोष्टी मग एकदम सोप्या होऊन जातात. आपल्या मनातली अडी असते ना ती दूर होऊन जाते. नाहीतर काय होतं की आपण जर का बोललोच नाही तर आपल्याला कळत नाही की आपल्या म्हणजे एकमेकांच्या मनामध्ये काय चाललेलं आहे आणि काय कोणाकोणाचे विचार आहेत. पण इतकंच असतं की बोलते वेळी म्हणजे आपण जेव्हा मीटिंग घेतो ना फॅमिली मीटिंग, त्यावेळेस प्रत्येकाने आपलं मत मांडायचं की नाही अशा प्रकारे आपल्याला सगळं करायचं आहे. आणि शेवटी काय होतं की सगळ्यांच्या सहमताने आपल्याला जे करायचं आहे त्या गोष्टी फायनल करतो आम्ही. तर अशा पद्धतीने आमच्या असते एकमेकांशी बोलणं चालणं असतं आणि त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी कशा सोप्या होऊन जातात आणि म्हणजे कुटुंबातली ताणतणाव असतो तो दूर होऊन जातो. खपाखर वागी दही दिलं होतं त्याला. दही खाल्ला ना त्याने आता 1 वाटी वाघ्याने आपल्या. जा आता गाई करा चला. झालं तुझं पण खाऊन झालं. हे बघा ह्याला पण दहीच झालं ना खाऊन. तर वाघ्या आणि शेरू यांनी आवडीने अगदी दही खाल्लं आणि आता दुसरं त्यांना काहीच आज दिवसभरात मी देणार नव्हते. कारण म्हटलं त्यांची तब्येत थोडीशी म्हटलं खराब आहे तर दह्यामुळे कसा आराम पडतो लगेच. त्याच्यामुळे जेव्हा पण त्यांना असं उलटी वगैरे काय होतं ना जेवण मी स्किप करून टाकते आणि फक्त दही त्यांना देते. पण दही कसं थंड देत नाही, थोडंसं नॉर्मल टेम्परेचरला आणून मग त्यांना दोघांना पण खायला देते. तर आज दुपारच्या जेवणामध्ये मला फारसं असं काही करायचं नव्हतं. इथे मी आता झटपट मॅगी बनवायला घेतली आहे. सर्व भाज्या वगैरे घालून की नाही मॅगी सरळ बनवली. कुणाला जेव्हा म्हणत की काय बनवूच नको पण तरी पण थोडीशी मॅगी बनवली मी. म्हटलं
म्हणजे चटपटीत पण असते आणि ठीक आहे म्हटलं भूक राहिली तर म्हटलं दुसरं काही बनवायला नको. म्हणजे दुपारच्या वेळेस बनवलेली आहे. सकाळी फोडणीचा भात खाल्ला होता. आता मगाशी तुम्हाला मी म्हणाली की फॅमिली मीटिंग म्हणजे फॅमिलीची जी चर्चा असेल ते खूप गरजेचं असतं प्रत्येक फॅमिलीमध्ये. मी अशी बरीच कुटुंब बघितलेले आहेत, अशी अगदी जवळून बघितले की त्यांच्या घरामध्ये ताणतणाव आणि ते कसं आपल्याला बोलण्यातनं जाणवतं ते. हे कसं होतं की एकमेकांशी बोलणं चालणं नसेल ना तर ह्या गोष्टी उभ्या राहतात. त्याच्यामुळे मला तरी असं वाटतं की संवादानं खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे आमच्या घरामध्ये मी सांगते, भले मी तुमच्याशी कधी चर्चा नाही केली किंवा याबद्दल कधी बोललेली नाही आहे मी. आज पहिल्यांदाच सांगते की जेव्हा पण काही करायचं असेल ना आम्ही एकमेकांचं मत घेऊन सगळ्या गोष्टीकडे ठरवतो. असं नाही की माझंच सगळं चालतं असं काही नाही. तिघांची मतं खूप महत्त्वाची असतात. म्हणजे कुणाला तर वयाने जरी लहान असला तरी पण त्याचं मतसुद्धा सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणजे मुलांना आपण इग्नोर नाही करायचं, मुलांचं म्हणणं पण आपण ऐकून घ्यायचं. चिकूला टाकला ना मगाशी. अच्छा हां, पाणी घालायचं काम आमचं चालू आहे. झालं ना सगळं? कुठली वेल आता बाकी? कारल्याची. आता जरा बसलोय वारा खात. कुणाला आपला झोपलाय आता, त्याला सुट्टी आहे ना त्याच्यामुळे आराम करतोय तो. 3 दिवस सुट्टी आहे आता. 3 दिवस कसली? 26 जानेवारीची पण. हां 3 दिवस बरोबर लागोपाठ 3 दिवस बरोबर बरोबर. बेटा झोपलाय तर बेटा झोपू दे. झाडांना तर पाणी घालून घेतलं मी पण, थोडीशी मदत केली कुणालच्या बाबांना. आणि आता थोडीशीच फक्त रोपं बाकी आहेत. पुढे पण बाकी आहे ना थोडंसं. रोज काय टाकलं जात नाही पाणी, म्हणजे रोजच्या रोज काय असं म्हणजे गरज नाही. एक दिवस ॲड करून असं आलटून पालटून टाकतो. इतकी आपल्याकडे झाडं आहेत ना, म्हणजे एक दिवस ह्या झाडांना तर दुसऱ्या दिवशी दुसऱ्या झाडांना असं, म्हणजे रोज पाणी घातलं जातं पण आलटून पलटून अशा पद्धतीने. हां वेलींना भाजीच्या रोजच्या रोज घातलं जातं असं. तर चला मग ताईंनो आजचा व्हिडिओ आता इथेच थांबवते. आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा आणि हाईपसुद्धा करा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.